सर लय उशीर झाला थांबलं, आता तरी सांगा काय करता येईल? अहो तुम्ही तिकडे जाऊन बसावं. अहो माझं काम संपलं की तुम्हाला बोलवतो, जा. कुठून कुठून येतात आणि डोक्याला व्याप वाढवतात. सर अहो लय लांब आलोय मी, काय होतं का तेवढं बघा ना. अहो असं एका तासामध्ये एका दिवसामध्ये काम होत नसतं. त्याला फॉर्म भरावा लागतो, मार्कशीट लागते, ते अपलोड करावं लागते, पैसे भरावे लागतात. सर हे बघा, जेवढं पैसे लागतील तेवढं भरायला मी तयार आहे, पण त्या मार्कशीटसाठी काहीतरी उपाय काढता येईल का बघा ना तेवढं. अहो त्या फॉर्ममध्ये सारे डिटेल्स भरावे लागतात. तुमच्या मिसेसने कोणती परीक्षा दिली, त्यांचा कोणता कोर्स होता, कोणत्या सालाची बॅच होती, ते काय माहिती आहे तुम्हाला? नाही, ते सगळं बायकोलाच माहिती आहे सर. असं कसं होणार आहे तुमचं काम? तुमच्या मिसेसचं नाव काय? तुळजा निंबाळकर. काय? तुळजा निंबाळकर तुमची मिसेस आहे? तुमच्याशी लग्न केलंय तिनं? का काय झालं सर? अहो ती तुळजा आमच्या कॉलेजची त्या बॅचची सगळ्यात टॉपर होती, आणि तिचा नवरा हे असा? हे असं कसं शक्य आहे? नक्की तुम्ही तिचे मिस्टर आहात का? का त्यांच्या मिस्टरांच्या हाताखाली तुम्ही काम करणारे आहात? त्यांनी इथं पाठवलं तुम्हाला? अहो तुम्ही तिचे मिस्टर, यावर तुमचा तरी विश्वास बसतो का? सर डिग्री. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, उद्या या. मी तर म्हणतो उद्या पण येऊ नका. अहो या सगळ्या कामाची ना प्रोसेस एवढी लेंदी आहे ना, आणि ती शिकायला तुम्हाला वर्गात वेगळी ऍडमिशन घ्यावं लागेल. खरंच तुम्हाला डिग्री हवी असेल ना, तर तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन या, मग कळेल खरंच तिनं तुमच्याशी लग्न केलंय का. असंही तुमच्याकडनं हे काम होणं अशक्यच आहे. सर मान्य, मला याच्यातलं जास्त काही कळत नाही, पण तुम्ही जर मला मदत केली, सगळं सांगितलं तर मी सगळं करीन ना ते. तुम्ही एकच करा, तुम्ही बाहेर जा आणि बाहेर जाऊन बसा. माझा डोका खाऊ नका. हो पण जा म्हणतोय ना. सूर्या ती उशी दे. अरे काय करतोयस? बस इथं शांत बस जरा. किती काम करशील, वाईज आराम करत जा. सूर्या अरे काम झाल्यावर आरामच करायचा आहे. तू सोड बघू माझा हात. अरे सोड म्हणलंय ना, ती उशी दे, मला कवर घालायचा आहे त्याला. सूर्यकांतराव काय झालंय, काय चाललंय तुझ्या मनात, सांग बरं मला. मनात तर बरंच काय काय, सगळंच नाही सांगू शकत, पण तुला बघितलं की असं वाटतं मी तुझ्यावर लहान नाही केलं. गेले काही दिवस बघतीये मी, काय झालंय तुला? काही बोलायला लागलायस तू? काही अन्याय वगैरे केलेला नाहीयेस तू माझ्यावर. उलट मी खूप सुखात आणि आनंदात आहे तुझ्यासोबत. ते तू माझ्या आनंदात तुझा आनंद मानून घेतेस म्हणून, पण तुझ्या आनंदाचं काय, त्याची काळजी घ्यायची सोडून मी काय करतोय? तर तू एवढी भारी डॉक्टर असून सुद्धा तुला मी 4 भिंतीत अडकून ठेवलंय. तुझं मला माहिती आहे, तुझी लई स्वप्न होती, तुला तुझं नाव मोठं करायचं होतं, तुला तुझ्या क्षेत्रात उंच भरारी घ्यायची होती, पण मी तुझ्याशी लग्न करून तुझी पंख छाटली. आणि या सगळ्याचा विचार करून माझंच मन मला खात राहतं बघ. मग नको करूस. कशाला असा विचार करतोयस? आणि कोण म्हटलं रे तू माझी पंख छाटली किंवा मला 4 भिंतीत अडकून ठेवलंयस? ते माझ्या नवऱ्यावर असले आरोप केलेले मला चालणार नाहीये. उलट माझ्या नवऱ्याने मला उंच भरारी घ्यायला शिकवलंय, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना आनंद शोधायला शिकवलंय. स्वतःसाठी काय कोणी जगतं रे, पण इतरांसाठी जगण्याची मजा आहे ना, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यात जो आनंद आहे ना, तो तू घ्यायला शिकवलायस. तो तुझ्या मनाचा मोठेपणा आहे तुळजा, पण माझ्या डोळ्यांना रोज दिसतंय ते तर ना करू शकत नाही ना मी. अगं तू एवढी गुणी डॉक्टर आहेस, तरी पण तुझा सगळा वेळ घरात जातो. या कुटुंबात माझ्या 4 बहिणीत तू स्वतःला एवढं अडकून घेतलंयस ना, की तुला स्वतःबद्दल विचार करायला जरा सुद्धा वेळ मिळत नाही. अच्छा, म्हणजे हे घर बहिणी या फक्त तुझ्याच आहेत, माझं यात काहीच नाहीये, हो ना? अगं तसं नाही. मग कसं सूर्या, हे असं बोलून ना तुम्हाला परक करतोय सा? आणि तुझी काय अपेक्षा आहे रे? घरातल्यांचा विचार न करता मी काय फक्त स्वतःचा विचार करायचा का? सूर्या रे, हे घर
या घरातली माणसं ही जितकी तुझी आहेत ना तितकीच माझी पण आहेत. मग मी ती पार पाडायला नको का? अगं मी कुठं म्हणलं नको पार पाडू म्हणून, पण तू या सगळ्या कामासाठी नाही बनलेली तुळजा. सूर्या, ठीक आहे, हा घ्या फॉर्म भरून द्या. भरताय ना? काय अडचण आहे का? नाही काय अडचण नाही. बरं तुम्ही फोन हे घ्या, ते फॉर्म भरून द्या. हे काय सर? अहो आपल्याकडे मार्कशीट नाही ना, त्यासाठी हे फॉर्म भरावं लागतील ना, त्याशिवाय आपल्याला मार्कशीट नाही मिळणार. हे घ्या, हा मेन फॉर्म आहे. हा फिजिओ डिपार्टमेंटला साळवी सर आहेत ना, त्यांच्याकडे हा भरून द्या. आणि हा जो फॉर्म आहे ना, 4 खिडक्या सोडून साळुंके सर आहेत त्यांच्याकडे हा द्यायचा फॉर्म. आणि LCचा फॉर्म आहे, लायब्ररीचे 2 फॉर्म आहेत, एक LCचा आणि लायब्ररीचा. आणि लास्ट इयरची जी मार्कशीट आहे ना त्यासाठीचा हा फॉर्म आहे. हे फॉर्म भरून आहे ना, ते आपलं ऑफिस आहे ना आणि एक लायब्ररी असं दोन्हीकडे देऊन टाका. बरा, एवढं सगळे भरायचे? अहो भरावं लागेल, जमेल ना? देत आहे ना सगळ्या डिपार्टमेंटला. अहो याशिवाय आपल्याला डिग्रीचा सर्टिफिकेट नाही मिळणार. नाही नाही भरतो मी. काय करू आता? हे सर काय बोलले त्यातलं मला काहीच कळलं नाही. आणि हे फॉर्म पण सगळे इंग्रजीत आहेत. कुठला फॉर्म कशाचा आहे काहीच कळणं झालं.